नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहोत बिना लसूण कांद्याची आलूची पराठी अतिशय सोप्या पद्धतीने। आलू पराठ्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो बटाटे मी कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून वाफवून घेतले आणि थंड झाल्यानंतर त्याला किसून घेतलेले आहे। खड्या मसाल्यामध्ये हळद, 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच गरम मसाला, 1 चम्मच धने जिरे आणि 1 चम्मच सोप हे थोडंसं मी भाजून मिक्सरमध्ये थोडं बारीक करून घेतलेले आहे। कोथिंबीर, थोडी कसुरी मेथी, चवीपुरतं मीठ, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि थोडंसं हिंग। आलूची चटणी तयार करण्यासाठी मी गॅस पेटवून एक गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्याच्यात आता आपण 2 चम्मच तेल घालूया। तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यात मोहरी टाकून घ्यावी। मोहरी छान तडतडू द्यायची, नाहीतर तडसट लागते ती। आपली आता मोहरी चांगली तडतडलेली आहे त्याला। याच्यातच आपण आता थोडंसं हिंग, 2 हिरव्या मिरच्या, गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे। त्याच्यात आता थोडासा कढीपत्ता, हळद, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, थोडासा गरम मसाला, धने जिरे आणि सोप पावडर, चवीपुरतं मीठ। हे थोडंसं 2 ते 4-5 सेकंद परतून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला याच्यात थोडीशी कसुरी मेथी मिक्स करून आपल्या किसलेल्या आलूचा किस टाकून घ्यायचा आहे। हे मिश्रण सगळं चांगलं मिक्स करून आलूमध्ये मसाल्याचं एकजीव झाले पाहिजे। तुम्हाला आवडत असेल तर याच्यात थोडीशी चवीपुरती तुम्ही थोडीशी अर्धा चम्मच साखर पण घालू शकता। गॅस आता फुल करून याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही आपले आता सगळे मसाले आलूमध्ये मिक्स झालेले चांगल्या प्रकारे। लगेचच याच्यात आता थोडीशी हिरवी कोथिंबीर, कोथिंबीर चांगल्या प्रकारे मिक्स झालेली आहे। आता आपली ही आलूच्या पराठ्यासाठी चटणी रेडी झालेली आहे। याला एका बाउलमध्ये थंड होईपर्यंत ठेवून देऊ। आपली तयार झालेली चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। याला थंड होईपर्यंत आपण पराठ्यासाठी पीठ मळून घेऊया। आता आपली आलूची चटणी थंड झालेली आहे आणि पीठ पण चुरून घेतलेलं आहे मी। गव्हाचं पीठ आहे। याच्यात थोडंसं मीठ, ओवा आणि थोडंसं गोड तेल टाकून 2 चम्मच गोड तेल टाकून मळून घेतलं। बघू शकता इतपत मऊ आहे। आपण साध्या पोळ्या करतो ना त्याच्यापेक्षा थोडं जास्त
पुरणपोळीला लागणार जसं पीठ लागतं तसं चुरून घेतलेलं आहे. चला तर आपण आता गॅसवर एक पॅन ठेवून गरम करून घेऊया. तर मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. आता आपण पॅन गरम होईपर्यंत पराठा लाटून घेऊया. पिठाचा थोडा गोळा करून घेतलेला आहे मी. याच्यात आता आपण आलूची चटणी भरणार आहोत. कोणी कोणी पराठे करण्यासाठी मैदा वापरते, मी साधा आपलं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. मैदा चांगला नसते खायला. असं भरून घ्यायचं आणि तोंड बंद करायचं. हे पराठा लाटण्यासाठी याच्यावर मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे. याच्यावर आता पराठा लाटून घेऊया. पराठा किंवा पुरणपोळी लाटताना कधी दोन्ही साईडनं आलटी पलटी करून लाटायची, म्हणजे छान फुगते. बघू शकता किती सॉफ्ट आणि न चिटकता आपला पराठा लाटता यायला. आता आपला तवा चांगला गरम झालेला आहे. बघू तव्यावर थोडं तेल टाकून, तेल किंवा तूप काही वापरू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार. तवा चांगला तापलेला आहे आपला. थोडंसं तूप वरून तूप टाकायचं. त्याला आता आपण पलटी मारणार. आणि थोडंसं मीडियम आचेवर याला चांगला खरपूस भाजून द्यायचा आहे. ब्राऊन कलर येईल. तव्यावरचा पराठा भाजीनंतर दुसरा पराठा तयारी करणार आहोत. दुसरा पण पराठा लाटून आता तयार झालेलेच आहे. बघू शकता न चिटकता आपल्या पराठा लाटल्या जातोय. लाटून झाले आहे. आता हा पराठा झाला का बघूया शेकला की नाही. किती छान आता कलर आलेला आहे आपल्या पराठ्याला. भाजत आलेलं आहे. याच्यात थोडंसं तूप किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलही वापरू शकता. पण आलू पचण्यासाठी तूप चांगलं राहते. लवकर पचतात तुपामुळे. तूप वापरलं तर चांगलं राहील. गॅसची फ्लेम फुल करायची आणि थोडंसं हे आता भाजत आलेलं आहे. एकदा पलटी मारून घ्या.
बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या पराठ्याला दोन्ही साईडनी। आता आपला पराठा भाजलेला आहे, हा काढून घेऊया एका प्लेटमध्ये। याच्यावर आता थोडंसं तूप टाकून आपल्याला दुसरा पराठा भाजून घ्यायचा आहे। बघा पराठा टाकल्यानंतर गॅसची फ्लेम फुलच राहू द्यायची आणि थोडंसं कडकडाने थोडंसं तूप सोडायचं। तुम्ही बघू शकता आपला दुसराही पराठा शिजलेला आहे, चांगला भाजलेला आहे। आता दोन्हीकडून बघा किती छान खरपूस भाजला गेला, कलरही छान आलेला आहे आपल्या पराठ्याला। आता आपण हे दोन्ही पराठे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि सगळे पराठे तयार करून घेणार आहोत। आपले आता पूर्ण पराठे तयार झालेले आहेत। तुम्ही या पराठ्याला दह्यासोबत किंवा टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता। अतिशय हेल्दी आणि करायला सोपे आणि चविष्ट अशा नाश्त्याला सगळ्या लेकराला आवडणारा हा प्रकार आहे। नक्की एकदा ट्राय करून बघा।